आत्ताच आपण ड्रग्जवर चर्चा केली आहे, अनऑफिशियल ड्रग्जवर. ही माझी 289 अनऑफिशियल ड्रग्जवर आहे. आरोग्य खात्यामध्ये सभापती महोदय, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं पालघर येथे हिंदुस्तान लॅबोरेटरी लिमिटेड करून काही आयर्न सिरप नावाचं या ठिकाणी असुरक्षित असं सिरप 9/3/2026 ला निदर्शनास आलं. एफडीएच्या चाचणीमध्ये सिद्ध झालं या सिरप पुरवठ्याला 10 कोटी रुपयाचा ठेका देण्यात आलेला आहे. कंपनीने पुरवलेले सिरपचे 50 बॅचेस निकृष्ट असल्याचे आढळून आले, परंतु या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याऐवजी पुन्हा या महिन्याभरातच या कंपनीला काळ्या यादीत न टाकता पुन्हा या ठिकाणी त्यांना मदत करण्याची भूमिका या महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाने या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे की जीवाशी खेळ करणारा औषध पुरवठा या खरेदी यंत्रणेतून होतोय का? ही खरेदी यंत्रणा कुणाच्या दबावाखाली आहे? आरोग्य मंत्र्यांच्या दबावाखाली आहे का कुणाच्या सूचनेवरून ही यंत्रणा या ठिकाणी काम करते? त्याचा खुलासा या ठिकाणी होणं गरजेचं आहे. जीवाशी खेळणाऱ्या, त्यामुळं जीवाशी खेळणाऱ्या लोकांना पुन्हा या कंपनीला सभापती महोदय जवळजवळ 80 ते 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या कंपनीनं या ठिकाणी अडल्ट्रेटेड औषधं दिली त्यांना पुन्हा जवळजवळ 100 कोटीचं या ठिकाणी नवीन टेंडर या ठिकाणी दिलंय. त्यामुळे मला सरकारला या ठिकाणी सांगायचंय की या संदर्भात या मालकांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि हे नवीन 100 कोटी रुपयाचं दिलेलं काम या ठिकाणी रद्द करावा अशी माझी आपल्या मार्फत अपेक्षा आहे. सभापती महोदय, आपल्यालाही माहिती आहे की 2 देशाच्या युद्धाची झळ ही जगभरामध्ये सभापती महोदय झालेली आहे. ती भारतामध्ये आणि विशेषतः राज्यामध्ये पण देखील ती आल्याशिवाय काय राहणार नाही. आणि म्हणून सभापती महोदय, केंद्र सरकारने पण देखील एस्मा लागू करून काही उपाययोजना केलेली आहेत. राज्यामध्ये पण देखील सभापती महोदय आपल्याला माहिती आहे की चाकरमानी असेल किंवा सर्वसामान्य माणूस असेल, तो घरीच जेवण बनवतो अशातला भाग नाही. तो बाहेर देखील सकाळी कामावरती येण्याबाबतीत असेल किंवा येण्याचा करतो. आणि विशेषतः शहरी भागामध्ये तर 70-80% आणि यांनी सांगितलं की बाबा तुम्ही एस्मा लावल्यानंतर व्यावसायिक करणारे जे कमर्शियलाइज ह्याला LPGला बंदी देण्याचं झालेलं. पण सभापती महोदय, छोटे छोटे रेस्टॉरंट आहे, छोटे छोटे बचत गटातले जी लोक चालवतात, त्याचबरोबर छोटे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आहेत, मग ते चिकीचा कारखाना असेल किंवा पॅकेजिंगचा असेल किंवा सोपचा असेल, अशा विभिन्न पण देखील झाल्यात. त्यांनाही देखील सभापतीमध्ये एस्माच्या कायद्याअंतर्गत ते लागू केल्यामुळे एक मोठ्या प्रमाणावरती सभापती महोदय परिणाम आज झालेला आहे. आणि सर्वसामान्य माणसाच्या तोंडातला घास आपण काढून घेतोय का, हा एक संभ्रम झालेला आहे. सभापती महोदय, मला समजत नाही की जर आता तो हॉटेलमध्ये जेवणार नाही तर कुठे ना कुठेतरी तो जेवणार आहे, कुठे ना कुठेतरी देखील तो आहार कुठे ना बनवला तर जाणारच आहे. म्हणून सभापती महोदय, हे अशा प्रकारे गॅस त्यांना न देणं किंवा LPG न देणं सभापती महोदय योग्य होणार नाही. दुसरं महत्त्वाचं सभापती महोदय की या अनुशासनाने पण देखील गॅस सिलेंडरचे दर तो वाढलेले आहेत, पेट्रोल पण उद्या वाढणार आहे. सभापती, एक भयभीतीचं वातावरण झालेलं आहे. मला आनंद झाला असता की कॅबिनेटमध्ये याची चर्चा झाली, मायापर्यंत काय आलेलं नाही. पण प्रिकॉशनरी मेजर म्हणून घेऊन सरकारने पुढे तरी यायला पाहिजे. ठीक आहे, आता जगभरामध्ये देशामध्ये 2 देशातला वॉर, आता ते आपण ॲडव्हर्टाईज बघायचो, पापा वॉर रुकवा देंगे, असं काहीतरी होईल असं आम्हालाही अपेक्षा वाटते, काहीतरी होईल म्हणून. पण ते होईल तेव्हा होईल सभापती महोदय. आमची चुळी म्हणजे आता परत चुळीवरती आम्ही आलोय ना सभापती महोदय. आणि म्हणून सभापती महोदय, एकंदरीत गॅस सिलेंडरचे दर वाढत आहेत, पेट्रोल डिझेल वाढण्याची शक्यता आहे, लोकांमध्ये एक भयभीती वाढत आहे, लोकांना असं वाटतं. आणि दुसरा सभापती महोदय की ह्याच्यामध्ये सिंडिकेट झालेला आहे की जे पेट्रोलचा साठा आणि विशेषतः असे गॅसचा साठा देखील करण्याचं काम केलं पाहिजे, करण्याचं काम करते सभापती महोदय. आणि म्हणून एक विशेष पथक सरकारने अशावेळी हे आणलं पाहिजे की जे ह्याचा साठा करून घेऊन जे ब्लॅकमेल करण्याचं काम किंवा ब्लॅक मार्केटिंग करण्याचं काम करणार आहेत त्यांना एका प्रकारे मदत होण्याची भूमिका होता कामा नये सभापती महोदय. म्हणूनच माझी विनंती राहणार आहे की यात शासनाने अत्यंत महत्त्वाचं आहे, दखल घेण्याची गरज आहे. आणि तातडीने या बाबतीतला गॅसचा तुटवडा कसं होणार आहे, कमी होणार आहेत, काय तुम्ही उपाययोजना केलेली आहे लोकांची, त्याचा सभापती महोदय आपल्या माध्यमातून निवेदन करावं सभापती महोदय, अशी मी विनंती करतो.